गॅरंटीनं नाशवानच असतात. ठला विठ्ठल विठ्ठल. नाही बाबा, हे कोणी कोणाचं नाही. धनाने भूमू पशुवश गोष्टी भार्या कृदार जनस्पशाने देहस्य कायम परलोक मार्गी कर्मानुभव गच्छन्ति जीव एकहा. बाबा हे सर्व दिल्या घेतल्याचे आहेत. बरं बहीण कुणाची भाव कुणाचा कुणाचे जगे बहीण कुणाची बहीण कुणाची भाव कुणाचे जगे कुणी कोणाचा भाऊ कोणाची बहीण कोणाचा कोण कोणी कोणाचं नाही. हे सर्व गेले घेतल्याचे आहे. याचा अर्थ त्यांना त्याग करा घरादारातून सोडून असं मला सांगायचं नाही. समन्वय करायचा आमच्या बोलण्याचा आणि प्रमाणाचा आणि तुमच्या कानाचा संबंध आला पाहिजे. याचा अर्थ काय तर कळलं. हे कोणी कोणाचं नसते महाराजा. आपला आहे तो आपण आपला सोडला. आपला देव आहे त्याला विसरलं. विसरले तया थोर झाली विसरली त्या थोर झाली आणि पचतील गाणी 84च्या. काय विसरले हे मनात आले ना. मनात व्यक्ती आले नाही पण हे आपल्या लक्षात नाही. हे आपले कोणाचे नाहीत. आणि ह्यांमुळे काय होते परमार्थाचा विन्मुक्ता निर्माण होते. आणि परमार्थाची विन्मुक्ता निर्माण झाली रे झाली की आहे त्यातलं समाधान बिघडलं. पैसे शिल्लक पडत ना. बायको तपली काय तुम्हाला डोकं आहे. काही डोकं नाही तुम्हाला म्हणतात. तुम्हाला नसतील म्हणत पण म्हणतात बाय त्याचं काही चुकीचं नसते. काही डोकं नाही तुम्हाला. कसा संसार करसा. मुलगी लग्नाला आली सुल काय तिचं नाव असेल ते सुमेधा. वक्ता नाव पाहावं लागतं एका डायरीत असते. सुमेधा नावाची मुलगी लग्नाला आली. तुम्हाला काहीच कळत नाही. काही केलं तुमच्या जिंदगीत विनाकारण तुमच्या हातात हात घातला. बोलतात बाया. हा बरं सर आपली ऐकून घ्यायची ताकद असते. नाही तर कठीण नाही तर सोपं आहे का ते लय ठिकाणी होते. एका बाईनं काय केलं लिहून दिलं मला हे आणा. ते सांगितलं बाजारा गेला वापस आला आणलं नाही. का त्या खार का कुठे आहे. आता यानं आणलंच नाही तर काय आणि पाहिलं ते थैली आता बे आणलं नाही. थैली तुझी पायाला लावून दिली मारे पायाला लागली. आता डब्बल जर पायाला लावली त्या बाईचा जीव काही संतापला नसेल काय. पहिले एकपट होता तर दुप्पट झाला. काहीच नाही याच्यात. नाही म्हणे नाही 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 म्हणता तुम्हाला नाही म्हणताना आम्हाला काही हे
आम्हाचं घे म्हणतात. खरं सांगू म्हणत म्हणू नका सांगू तुम्हाला आम्हाचं घे नाही. आम्हाचं घे नाही म्हणजे काय नाही तुम्हाला काय माहित आहे मी मलाच माहित आहे. पण बहुतेक तुमचे एक दोन वेळेला माहित असेल माहित नाही कोणाला कोण ते हो काय हो बाबा हो काय होऊन तू मुकोड राहणं रावले जात नाही ना. सांगायचं एक आहे की महाराजा कधी कधी असं होऊ शकत असते. होऊ द्या म्हणून 1 रुपया शिल्लक नाही तुमचा. लक्षात आलं बरोबर आहे. त्यानं मग आपल्या मुलीचं लग्न आहे 2 वर्षानं 1 रुपया शिल्लक नाही. तो काय की खोका आहे आय मुक्कड्यानं राहायला. मग महिन्याचे 5 टाकत जा. महिन्याचे 5 महिन्याचे 5 महिन्याचे 5 महिन्याचे 5 19 महिने किती रुपये झाले. महिन्याचे 5 19 महिने रुपये किती. महिन्याचे 5 19 महिने किती रुपये आहे 95. वा करेक्ट. 19 5 95 95. मग मी गेलो मला माहीत पडलं 95 शिल्लक. म्हटलं राम 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 राम. बरं झालं काय झालं 95 शिल्लक पडले ना. बरं नाही काय नाही ना 95 शिल्लक तिकडे ध्यान नाही. 100त 5 कमी आहेत इकडे ध्यान आहे की कोण कोण आला कलाकार टमुकाला टमुकाला तो कोणी आला काय. अरे 25 आले ना. काय काय पदार्थ गेले बापा. श्रीखंड बालाजी श्री बालाजी साहेब असं काय सर्वच केलं का. हो भजे तर काढलेच नाहीत. भजे आमच्या मोत्र माझे फार आवडीचे आहेत. भजे तर काढलेच नाहीत. अरे एवढं केलं ना. एका ठिकाणी केला सर्व लाडू दिले भजे दिले सर्व दिले. चहा तर पाचलाच नाही. हे आहे आपलं संस्कृत गम. किती करा किती चला बराबर 2 पाय बराबर. म्हणून महाराज आता मला दृष्टांत आहे पण मी सांगणार नाही. आपला टाइम संपत आला. केलं ते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. हे महाराज काही कामाची गोट नाही. हे आपल्या कामा पडणार नाही. ते अवसानी पहिले नसतात शेवटी नसतात मध्यंतरी भासतात ते नाशवण असतात. मग महाराज आम्ही जर त्या देवाचं चिंतन केलं तो काय करतो काय करतो रे. अविनाश करी आपुनिया रे. अविनाश करी आपुनिया रे. टाळकरी भरपूर 3 रत्न 2 ते 1 हे. याईला त्याच्या आईनं जन्म दिला. त्याच्या आईची कुस उजळली. खरंच सांगू अरे संत सकाराम महाराज गरीब संस्थान आहे. आमचे श्रीराम महाराज परिस्थिती कठीण होती. सकाराम महाराजला त्याच पिठाचं बेसन त्याच पिठाचं आणि भाकर व्हायची असं ते होतं महाराज. आणि आज बुवाजीला तेच आहे. त्यांना प्रकृती स्वास्थ्य बसू देत नाही. पण तुमच्या सर्वांच्या मदतीनं गुरुने बुवाजींनी सकाराम महाराजचं मंदिर सोन्याचं केलं. आवाज वाजवा. कशासाठी केलं. तुकाराम बोले किती पोर आहेत. तुकाराम बोले किती पोर आहेत. कोणासाठी केलं. अरे कोणासाठी केली प्रपंचाची होडी. कोणासाठी प्रपंच जगला या महात्म्यांनी. त्याला बोलू नका त्यालाही बोलणार या जगात.
तो महात्मा कधी त्या तुम्ही भोजीच्या मुखातून कोणाचे हे ऐका तुम्ही निंदा 1001 रुपये देतो त्याला किती सांगणार ते तुम्हाला खूप बोलले शांत राहतात शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट प्रकृती स्वास्थ्य नाही रे करणार माझ्यासारखी जर प्रकृती असेल मीच काय मी पंक्चरच होईल पण तुमच्यामुळे मला जोर येते हा करंट लागते रिस्पॉन्स असतो हा म्हणून त्या जीवाला अटापेट करून का हो लोणीला काला घे गड्या भाऊजी तब्येत बरी नाही जाऊ दे रे त्या लोकांचं प्रेम आहे म्हणजे प्रेमानं प्रेम दुणावत असतो पण रागावणं हा स्वभाव त्यांच्यात नाही मी तरी कधी कधी रागावतो मला तरी काही उसनी ठसन मी निर्माण करतो पण गुरुरे भाऊजी नाही मी विद्यार्थ्यांना आता हे माझ्या बॅचचेच पोर आहेत हे यांना कधी कधी काही शिकवत असताना एखादी थापड मी यांना मारलीशी असं ते बरोबरीचे आहेत मी एक थापड मारलीशी पण गुरुरे भाऊजींनी एका विद्यार्थ्याला एकही थापड मारली नाही असा महात्मा तुम्हाला भेटलाय भाग्य माना म्हणून या संतांच्या जीवनात योग आला म्हणजे देवाची भेट होते आणि देवाची भेट झाली कारण तो त्याच्यासारखं करतो अविनाश करी आपुल्या लावी म्हणा पिशे गोविंदाचे न जायते म्रेते वा कदाचित नायम भविदावान भूया अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हण्यते हण्य माने शरीरे तो कसा आहे त्याची कैसे झाले रे खेडी आणि नामदेवाच्या भाषेत सांगितलं कसा आहे तो अद्भुत आहे तो अद्भुत करणे करतो अगम्य आहे त्याची लीला अगम्य आहे असा तो परमात्मा तो त्यासारखं करतो अविनाश करी आपुल्या ईशी लावी म्हणा पिशे गोविंदाचे भुब्बार अविनाशी परमात्मा आहे तो त्याच्यासारखं करतो इथं प्रथम आहे इथं मग तुम्हाला समजते विद्यार्थी समजत असेल व्याकरण अलंकार वृत्त प्रत्यय ह्या गोष्टी आम्हाला अशाच्या ज्याचं व्याकरण फिट तो कीर्तनकार फिट असं बुवा म्हणायचे आमचे म्हणून वृत्त अलंकार उपमा वगैरे वगैरे हे सर्व व्याकरणाचा भाग आहे इथं प्रथमाची श्रेष्ठी झाली प्रथमा होती आपण अवस्था असणाऱ्या अवस्थेला जीवन संबंध ठेवून जीवन जगणे प्रथमा पण अवस्थेत बदल करून विग्रह होऊन दुसऱ्या अवस्थेला सार अवस्थेला प्राप्त होणं षष्ठी ठलवित सांगू बाळा हो कारण संस्थेचा माणूस आहे हाही संस्थेचा आहे हाही संस्थेचा आहे आणि तुम्ही संस्थेचे आहात मी काय घ्या का हो म्हणा हो काय हो म्हणसा अशी अवस्था आहे महाराजा तो त्याच्यासारखं करतो अविनाश करी आपुले आयुष्य लावी म्हणा पिशे गोविंदाचे त्याचं वेळ लावा गोविंद गोविंद
मनाला गलिया छंद नफा मागा गोविंद ते काया. अरे गोविंद आणि आपल्यात काही फरक राहत नाही. महाराज आम्ही मरणार नाही का? अरे हा मृत्यू लोक आहे, याचं कोण उरायला आलं? मग तुम्ही मरणार नाही तर काय तर शेवटच्या चरणात तुका म्हणे कामराची सारे, तुका म्हणे
बरा म्हणतात तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्तिरूपानं अजरामर रुजू होत असतो. आपला वेळ संपलेला आहे. सज्जन हो, हा कशा आहे काय देव कला देत असतो. त्यांचं गायन म्हणजे कोयल बोली दुनिया डोली, म्हणजे हे गाणं का आहे त्याचं नका पाहू का मर्म काय सांगायचं आहे. हे असे जर तुमच्या इथं आहेत महाराज तर कीर्तन म्हणजे काय कीर्तन होईल. कीर्तन करायचा पुरुषार्थ नाही, हा या कलाकाराचा पुरुषार्थ आहे. आमचा पुरुषार्थ नाही, हे लोक बसला याचा पुरुषार्थ आहे, याची आशीर्वाद आहे. मी म्हणजे कोण हो, मी म्हणजे काहीच नाही. मला बुवानी चमकवलं आज. बुवा मी असं म्हणू बा मी काही विशिष्ट कीर्तन करा नाही. बुवा म्हणून खबरदार असं नाही म्हणायचं. संस्थांना तुम्ही हे करता का कुठेतरी काळी मला होता काय कीर्तन करा नाही म्हणजे कसं काय. बुवा बोलले मला, म्हटलं बुवा म्हणणार नाही आता मी कीर्तन करा नाही, पण मी अज्ञान कीर्तन करा असं म्हटलं मला होऊन द्या असं मी म्हणणारच. कारण मी या संस्थेत अवघ्या 10 नंबरचा विद्यार्थी आहे. माझ्यापेक्षा काल महाराज आले होते. महाराज अल्लाचे कीर्तन शांत शीतल माणूस आहे. गुरुवे बाजींनी त्याच्याकडे सर्व कारभार दिला. आणि मोठी माणसं अशी असतात हे गुंतून गुंतून राहत नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला बरोबर गडे हो आता मी थकलो, आता माझ्याकडनं कारभार पाहिला जात नाही, मी कोणीतरी नेमतो. म्हटलं अवश्य नेमा बाबा. मग मला म्हणत मी याची चॉईस करतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. म्हटलं बाबा तुम्ही अजून थकले नाहीत. नाही 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 तसं नाही, पण मला माहीत आहे हा पोरगा विश्वासातला आहे. काय बघा योग्य निवड केली त्याची, योग्य पोरग आहे ते. अजूनही बुवाच्या सेवेत आहे महाराज. निम्म्या रात्री बुवाजीनं धणू म्हटलं म्हणजे पाण्याचा गळवा घेऊन येतो. कोण आहे असा हो स्वतःच्या बापाची सेवा करत नाही, राजा गुरुची सेवा असा अनन्य तो लाभलेला आहे. सज्जन हो, गुरुरे बुवाजीवर प्रेम करलं. आम्ही थकलो आता. आमचा एक परतीचा प्रवास आहे. आम्ही 2 दिवसाचे, आम्ही काही फार दिवसाचे नाही. फक्त एकच ठेवा तुम्हाला, एकच विनंती. जशी गुरुरे बुवाजीच्या आज्ञेचं पालन केलं तसं या संस्थांचं जर उत्थान तुम्हाला करायचं असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे प्रेम करा आणि त्याची आज्ञा गुरुरे बुवाजीची आज्ञा म्हणून पालन केली एवढी सर्वांना विनंती आहे. एवढे 2 शब्द बोलतो थांबतो. सज्जन हो, ऐकसाल माझं, करसाल माझ्या मनाप्रमाणे, होईल आपल्या संस्थेचा विकास. सकाराम महाराज संस्थान आकाशापर्यंत पोहोचेल. सकाराम महाराज संस्थानचे विद्यार्थी विशाल कीर्तनकार होतील. सकाराम महाराजचा कळस सोन्याचा आणि मंदिर सोन्याचं होईल. सज्जन हो, एवढे वचन ग्राह्य मांडले तर नक्की सांगतो मंदिर सोन्याचं होईल. ते पोरग सोन्यासारखं असेल आणि तुमचं अंतकरण हे भगवंत कृष्णासारखं असेल. निवृत्ती ज्ञान